सर्व रोगाग्रजो बली म्हणजे सगळ्या रोगांचा राजा, आद्य रोग असं ज्याला आयुर्वेद म्हणतो तो म्हणजे ज्वर म्हणजेच ताप. आपल्या जन्माच्या समयी आणि मृत्यू समयी देखील आपल्या शरीरामध्ये ज्वर निर्माण होतो असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे हा ज्वर आलेला असताना, ताप आलेला असताना आपण काय पथ्य पाळायला हवं, आपला आहार विहार कसा ठेवायला हवा जेणेकरून आपण लवकरात लवकर या ज्वरापासून मुक्त होऊ, तर हे आजच्या भागात आपण सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या मागच्या पथ्यविशेष सिरीजच्या भागामध्ये आपण ही पथ्य म्हणजे नेमकं काय आहे, ती का पाळायची असतात, नाही पाळली तर काय होतं, कुणी पाळायची, किती दिवस पाळायची, हे सगळं सविस्तर समजून घेतलेलं आहे. आता आजच्या भागापासून आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये कुठली पथ्य पाळायला हवीत हे समजून घेत आहोत. आजच्या भागाची सुरुवात ज्वर या व्याधीपासून करणार आहोत. ताप आलेला असेल तर काय पथ्य पाळायचं आणि का पाळायचं हे समजून घेणार आहोत. तर मुळात ताप का येतो, शरीरामध्ये ज्वर निर्माण का होतो याची सर्वसाधारणपणे व्याख्या किंवा संप्राप्ती ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात, तर त्याची कारण अशी सांगितलेली आहे की आपल्या शरीरामध्ये अपाचित असा आहार रस, आपण आम म्हणजे काय आहे ही आम संकल्पना आपल्या अजीर्ण विषय सिरीज मध्ये सविस्तरपणे समजून घेतलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या शरीरातला जो अर्धवट पचलेला आहार रस असतो त्याला आम म्हटलं जातं. हा आम अनेक आजारांचं मूळ कारण असतो. तर हा शरीरात तयार झालेला आम आपल्या शरीरातला जो जाठराग्नी आहे, म्हणजे आपली जी पचवण्याची ताकद आहे, आपला अग्नी ज्याला आपण म्हणतो, त्याला सोबत घेतो आणि संपूर्ण शरीरभर पसरतो आणि आपली जी स्त्रोतस आहे, आपल्या शरीरातले वेगवेगळे चॅनल्स आहेत, सिस्टम आहे, त्यांना ब्लॉक करतो आणि म्हणजे त्यांचा अवरोध करतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामधला जो उष्मा आहे तो आतमध्ये कोंडला जातो आणि याच्यापासून आपला जो ज्वर आहे, आपला ताप आहे तो तयार होतो. त्यामुळेच याची चिकित्सा देत असताना आम्ही जे वैद्य लोक आहोत त्यामध्ये या आमाचं पचन कसं होईल, हा जो अग्नी आहे तो प्राकृत कसा होईल, म्हणजे जो विकृत झालेला आहे, खराब झालेला आहे, तो अग्नी त्याच्या जागेवर येऊन प्राकृतरित्या तो काम कसा करू लागेल ह्याकडे लक्ष देत असतो, त्या पद्धतीची चिकित्सा देत असतो. मग त्याच वेळेस आपण अशा पद्धतीनं पथ्य पाळायला हवं की जेणेकरून ही जी पचनशक्ती आहे ती कशी वाढेल, तिला चालना कशी मिळेल, ती अजून कमी होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि दुसरं, हा जो आम आहे तो अजून वाढू न देता तो कसा कमी होईल, त्याचं पचन कसं होईल हे देखील आपल्याला बघायचंय. त्यामुळे आपण या काळामध्ये काय आहार घ्यायला हवा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लंघन करायला हवं. लंघन म्हणजे काय, उपवास. लंघनाचा देखील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत की कसं लंघन करायला हवं, कसं लंघन आयुर्वेदाला अपेक्षित आहे हे आपण समजावलेलं आहे. तर उपवास म्हणजे साबुदाणा खिचडीवाला उपवास नाही, तर आयुर्वेदाला अपेक्षित असलेलं लंघन म्हणजे लघु आहार आपल्याला या काळामध्ये घ्यायचा आहे. तर मग तो कसा घ्यायचा आहे, तर लंघन ही खरं तर ज्वराची मुख्य चिकित्सा देखील सांगितलेली आहे. ज्वरामध्ये अक्षरशः 7 दिवसापर्यंत लंघन करायला सांगितलेलं आहे. तुम्ही कधीतरी हा प्रयोग करून बघा. आपण खरं तर थोडासा जरी ताप आला, तापासारखं वाटायला लागलं, कणकण जरी जाणवली तरी आपण लगेच पॅरासिटामॉल घेतो आणि वेगवेगळे औषधं घेतो आणि आपण हा जो ज्वर आहे त्याला शरीरामध्ये दाबतो किंवा तिथल्या तिथे त्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरं तर देवाने आपल्याला प्रतिकारक क्षमता आपल्या शरीराला दिलेली आहे. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपण जी इम्युनिटी म्हणतो ती आपल्या शरीरात कार्यरत असते. आपलं जे शरीर आहे ते आपल्या शरीराला दुरुस्त करण्याचं काम स्वतःहून करण्यासाठी सक्षम असतं, पण आपण आजकाल त्याला ती संधीच देत नाही. आणि मग नंतर इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी वेगवेगळी औषधं आपण घेत राहतो, वेगवेगळे टॉनिक घेत राहतो. खरं तर याची काहीही गरज नाहीये. आपलं शरीर या वेगवेगळ्या आजारांशी लढण्यासाठी सक्षम असतं, फक्त त्याला आपल्याला मदत करायची आहे. ती मदत आपण कशी करू शकतो, तर पथ्य पाळून. त्यामुळे जर आपण ही पथ्य पाळली तर आपलं शरीर या आजारांशी लढण्यासाठी अधिक सक्षम बनतं, लवकर त्या आजारामधनं बाहेर पडतं. या आजारामुळे शरीराची जी हानी झालेली असते, झीज झालेली असते, ती लवकर भरून येण्यासाठी या पथ्यांमुळे मदत मिळणार असते. त्यामुळे ज्वरामध्ये आपल्याला लंघन करायचं आहे. या लंघनामध्ये आपल्याला काय खायचं आहे, तर लघु आहार जसं मी म्हटलं. मग त्यामध्ये जुने जे तांदूळ असतात, नवा तांदूळ नाही, जुने तांदूळ जे असतात ते थोडेसे, जर तुमच्याकडे जुने तांदूळ नसतील तर जो काही घरात असलेला तांदूळ आहे तो थोडासा कोरडा आपल्याला तव्यावर भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर या तांदळापासून मऊ भात आपल्याला कुकरमध्ये नाही, बाहेर भात आपल्याला शिजवायचा आहे किंवा या भाताची पेज जरी काढली तरीही चालेल.
तर ही पेज किंवा हा मऊ भात आपण खाऊ शकतो. त्याच पद्धतीनं याच्यासोबत जर वरण खाणार असाल तर त्यामध्ये मुगाच्या डाळीचं वरण आहे किंवा कुळथाचं सूप किंवा कुळथाचं माडगं. आपण मागे कुळथाचा संपूर्ण भाग सविस्तरपणे बघितलेला आहे. कुळीथ ज्वरासाठी अत्यंत फायदेशीर असतात, त्यामुळे या कुळथाचं सूप, माडगं, वरण तुम्ही या भाताबरोबर घेऊ शकता. नुसतं सूप देखील पिऊ शकता. त्यानंतर मटकी, मसूर यासारखी जी छोटी धान्य आहेत यांच्यापासून बनवलेली जी वरण किंवा उसळी आहेत किंवा रस्सा पद्धतीनं आपण ज्या आमट्या बनवतो त्याच्यासोबत भात जेवू शकता, पण कमी प्रमाणामध्ये, पोटभर अगदी जेवायचं नाहीये. त्यानंतर वेगवेगळ्या डाळी, जसं मी म्हटलं, यांची सूप किंवा कढण तुम्ही घेऊ शकता. लाह्या ज्या असतात, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिऱ्याच्या लाह्या, या देखील पचायला अत्यंत हलक्या असतात, ज्वरासाठी चांगल्या असतात. त्यामुळे या लाह्यांचं पाणी असेल किंवा या लाह्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आहेत, नुसत्या लाह्या जरी खाल्ल्या तरीही चालू शकतं. कुरमुरे जे असतात ते देखील तुम्ही खाऊ शकता. भाज्या जर खायच्या असतील, भाजी भाकरी जर आपल्याला खायची असेल तर त्यामध्ये मग पडवळ आहे, कारलं आहे, त्यानंतर मुळा जो असतो तो कोवळा मुळा, त्याची पानं जी असतात ती चालू शकतात. शेवगा चालू शकतो. त्यानंतर वांग, जे छोटं काटेरी वांग असतं ते चालू शकतं. त्यानंतर तांदूळजा म्हणून जी एक भाजी येते, पालेभाजी, त्यानंतर गुळवेलीची पानं असतात त्याची भाजी करू शकतो. तर ह्या भाज्या तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला भूक असेल त्यावेळेस, भूक नसताना हे सगळं आपल्याला खायचं नाहीये. आणि त्याच पद्धतीनं जर नॉनव्हेज खायचा विचार तुम्ही करत असाल तर त्यामध्ये इतर जे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत, मच्छी वगैरे आहे, मासे आहेत, ते याच्यामध्ये खायचे नाहीयेत. तर मांसरस म्हणजे पाया सूप जे असतं किंवा चिकन सूप जे असतं ते घरी बनवलेलं, ताजं आणि खूप जास्त मसाले न वापरता साधं जे सूप आपण बनवतो ते तुम्ही पिऊ शकता या काळामध्ये. त्यानंतर महत्वाचा घटक येतो ती म्हणजे फळं. तर कुठलाही माणूस आजारी पडला की आपण त्याच्यावर फळांचा भडीमार करतो. रुग्णाला बघायला जाताना देखील आपण फळं घेऊन जातो, वेगवेगळे ज्यूस घेऊन जातो. खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे. फळं पचायला जड असतात आणि त्यामुळे ती जी आपल्याला जे लंघन अपेक्षित आहे ते जर आपण फळं खाल्लं तर होत नाही. बऱ्याचदा फळांमुळे अनेक आजार वाढत असतात. तर त्यामुळे फळं या काळामध्ये शक्यतो आपल्याला खायची नाहीयेत. पण तरीही जर तुम्ही फळं खाणारच असाल किंवा काही ज्वराचे देखील वेगवेगळे प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे, तर वातपित्त ज्वरासारखे काही ज्वर आहेत प्रकार, त्याच्यामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता. पण ती कुठली? तर जी आंबट फळं नाहीयेत, गोड फळं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं डाळिंब, त्यानंतर द्राक्ष किंवा काळ्या मनुका ज्या आहेत त्या, आणि सोबतच सफरचंद तुम्ही कधीतरी देऊ शकता थोड्या प्रमाणामध्ये, आणि गोड मोसंबी जी असतात ती तुम्ही खाऊ शकता. तर ही फळं अगदी कमी प्रमाणामध्ये, त्याचे ज्यूस नाही, डायरेक्ट फळं कमी प्रमाणामध्ये तुम्ही या रुग्णाला अधेमध्ये देण्यासाठी, खाण्यासाठी देऊ शकता. ही फळं खाण्याचे देखील काही नियम आहेत. फळं कुणी खावी, कशी खावी, याचा सविस्तर व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यामुळे शक्यतो फळं टाळायची आहेत आणि जर खायची असतील तर अशा पद्धतीनं खायची आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं पाणी. दिवसभर पिण्यासाठी जे आपण पाणी वापरतो, कारण ज्वरामध्ये तहान खूप जास्त लागत असते, घसा कोरडा पडत असतो बऱ्याचदा, हे ज्वराचं मुख्य लक्षण आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला पाणी प्यायचं आहे तर ते अशा पद्धतीनं पिलं गेलं पाहिजे जेणेकरून तहान भागेल आणि ज्वर वाढणार नाही. त्यामुळे वेगवेगळी जी सिद्ध जल आहेत, आता सिद्ध जलांवरचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये सिद्ध जल कुठली? तर तुळशीने सिद्ध केलेलं जल जे आहे ते तुळस सिद्ध जल आहे, सुंठ घातलेलं जल आहे, नागरमोथा किंवा परपटक म्हणून एक वनस्पती मिळते त्याच्या चूर्णाने सिद्ध केलेलं जल आहे ते तुम्ही घेऊ शकता. धण्याने सिद्ध केलेलं जल म्हणजे धणे पाण्यात भिजवून धण्याचं पाणी जे आपण पितो ते देखील दिवसभर पिण्यासाठी वापरू शकता. सगळ्यात बेसिक जे आहे ते म्हणजे उकळवून कोमट केलेलं जे पाणी असतं ते पाणी दिवसभर पिण्यासाठी वापरावं. त्याच पद्धतीनं आयुर्वेदामध्ये षडंगोदक नावाचं एक सिद्ध जल सांगितलेलं आहे, जे खास ज्वरासाठी सांगितलेलं आहे. जवळच्या वैद्यांकडनं जर ते तुम्हाला उपलब्ध झालं तर ते सोन्याहून पिवळं, कारण षडंगोदकामुळे जे तुमचा ज्वर असतो तोही कमी होतो आणि लंघन जे अपेक्षित आहे तेही लवकर होऊन आमाचं पचन व्हायला मदत होते. त्यामुळे हे जे षडंगोदक आहे त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची चूर्ण असतात. तर हे षडंगोदक तुम्ही दिवसभर पिण्यासाठी वापरू शकता. त्याच्यामुळे ज्वर कमी होण्यासाठी नक्की मदत होते.
त्यानंतर कुठले पदार्थ खायचे नाहीयेत, अपथ्य काय आहे, तर खरं तर जे पथ्यकर पदार्थ सांगितले आहेत ते सोडून सगळे पदार्थ अपथ्य आहेत. त्यामुळे या काळामध्ये मगाशी सांगितलेले पदार्थच फक्त खायचे आहेत, ते सोडून काहीही खायचं नाहीये. तरीही त्यातल्या त्यात आपल्याला बऱ्याचदा काही गैरसमज असतात काही पदार्थांबद्दल, जसं की दूध. तर दूध हे ज्वरासाठी निषिद्ध सांगितलेलं आहे. त्यामुळे जो ज्वर असतो, जेव्हा तुम्हाला तापाचा वेग आलेला असतो त्यावेळी बऱ्याचदा खरं तर आपण अनवधानाने हळद दूध वगैरे अशा पद्धतीने दूध घेतो की आपल्याला वाटतं की आपली इम्युनिटी वाढेल किंवा आपल्याला ताकद येईल, ताप लवकर कमी होईल, पण असं होत नाही. ज्वरामध्ये जर तुम्ही दूध प्यायलात तर त्याच्यामुळे ज्वर वाढू शकतो, तुमचा आम वाढू शकतो. त्यामुळे दूध आणि दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, मग ते दही असेल, ताक असेल, चीज, पनीर, ऑफकोर्स तूप असेल, तर हे सगळे पदार्थ आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ज्वरामध्ये अपथ्य सांगितलेले आहेत, खायचे नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ, मग त्याच्यात मगाशी जसं सांगितलं की चिकन, मटन किंवा मासे जे आहेत, अंडी बऱ्याचदा आपण खातो खरं तर या काळामध्ये, तर हे सगळे पचायला जड असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला खायचे नाहीये. जर नॉनव्हेज खायचं झालं तर फक्त मांसाहारच, म्हणजे सूप जे मी सांगितलं तशा पद्धतीने आपण सूप घेऊ शकतो, पण नॉनव्हेज आपल्याला या काळामध्ये टाळायचं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळी फळं, पुन्हा एकदा जसं मी मगाशी म्हटलं तर खूप सारा फळांचा भडीमार, मुख्यतः नारळ पाणी जे आपण पितो या काळामध्ये, वेगवेगळे फ्रूट ज्यूस पितो, हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमचा अग्नी अजूनच मंद होणार आहे, आम वाढणार आहे आणि ताप देखील लवकर आटोक्यात येणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला फळं किंवा फळांचे वेगवेगळे ज्यूस, मिल्कशेक हे तर पूर्णतः निषिद्ध करायचे आहेत. लस्सी सारखे पदार्थ आहे, ताक आहे, हे देखील आपल्याला हेल्दी वाटतात खरं तर, पण ते ज्वरासाठी हेल्दी नाहीयेत. त्यामुळे हे पदार्थ देखील आपल्याला या काळामध्ये खायचे नाहीयेत. तसंच थंड पाणी, फ्रीज मधलं पाणी किंवा मग वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स आहेत किंवा वेगवेगळी सरबतं आहेत, ती देखील या काळामध्ये आपल्याला प्यायची नाहीयेत. मद्यपान या काळामध्ये आपण करू शकत नाही. त्यामुळे ज्वर असताना हे काही पदार्थ जे आहेत ते मुख्यतः टाळायचे आहेत. आणि तसंच कुठलाही जड पदार्थ, पचायला जड असलेला पदार्थ, वेगवेगळ्या मिठाया असतील किंवा पक्वान्न असतील, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ताकद नाहीये आणि आपल्या जवळचे देखील, आपल्या आप्तस्वकीय आपल्या प्रेमापोटी, आपल्या काळजीपोटी आपल्याला आपल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ करून घालत असतात की तोंडाला चव नाहीये, याने तोंडाला चव येईल, किंवा तुला आवडतंय तर हे तरी खा, पोटात काहीतरी अन्न जाऊ दे. बऱ्याचदा औषधं घ्यायचेत म्हणून देखील पोटात अन्न जाऊ दे. चहा बिस्किट सारखा पदार्थ देखील या काळामध्ये आपल्याला दिला जातो की बाकी काहीच नाही तर निदान चहा बिस्किट तरी खा, असं आपल्याला सांगितलं जातं. पण खरं तर हे सगळं खूप चुकीचं आहे. त्याच्या बदली बेसिक जे मगाशी आपण साधे पदार्थ बघितले ते जर आपण घेतले तर त्यामुळे तुम्हाला जी ताकद अपेक्षित आहे तर ती या ज्वराशी लढण्यासाठीची ताकद जी आहे ती शरीराला तुम्ही देऊ शकता. ज्वर लवकर कमी होऊ शकतो आणि तुमचं शरीर पुन्हा एकदा नॉर्मल होण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. आता आहार तर झाला, पण विहार कसा आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे आपण कसं वागायला हवं. तर या काळामध्ये ऑफकोर्स आपण आजारी आहोत, त्यामुळे भरपूर विश्रांती घ्यायची आहे. पण विश्रांती घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला दिवसभर झोपा काढायच्या नाही. दिवास्वाप वर्ज्य आहे या काळामध्ये, त्यांनी पुन्हा एकदा आम आणि इतर दोष वाढणार आहेत. त्यामुळे आपल्याला या काळामध्ये विश्रांती म्हणजे साधं पडून राहायचंय, घरच्या घरी आराम करायचाय, खूप जास्त ट्रॅव्हलिंग करायचंय, उन्हात फिरतोय, वाऱ्यात फिरतोय असं करायचं नाहीये. घरामध्ये पडून तुमची घरची कामं जी आहेत, तुम्ही थोडीफार कामं तुम्हाला जशा पद्धतीनं तुमचा ज्वर असेल, तुमच्या शरीरात ताकद असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त पडून राहून आराम करायचा आहे. रात्रीचं जागरण पूर्णतः वर्ज्य आहे या काळामध्ये. रात्री जागरण करायचं नाहीये, दिवसा झोपायचं नाहीये, जेवढा होईल तेवढा आराम करायचा आहे. त्याच पद्धतीनं या काळामध्ये जे करण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्पॉन्जिंग, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप जास्त ताप आला तर आपण डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवतो, संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून घेतो. तर तशा पद्धतीने स्पॉन्जिंग करायचं आहे. यासाठी तुम्ही कडुनिंबाचा काढा जर वापरला, गुळवेलीचा काढा वापरला तर त्यामुळे अजून लवकर ज्वर कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे अवेलेबल असेल तर या काढ्यांचा वापर करून स्पॉन्जिंग करावं. कारण स्नान या काळामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. आंघोळीमुळे पुन्हा एकदा आपले दोष जे आहेत ते शाखागत म्हणजे कोष्ठातून बाहेर पडतात, संपूर्ण शरीरभर पसरण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे स्नान किंवा अभ्यंग किंवा रगडून रगडून आंघोळ करणं, व्यायाम करणं, मैथून करणं यासारख्या गोष्टी या काळामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्वरामध्ये आराम करायचा आहे, स्पॉन्जिंग करायचं आहे. त्याच्यानंतर गरम कपडे किंवा गरम आपण जे म्हणतो की ब्लँकेट्स वगैरे घेऊन आपल्याला आराम करायचा आहे. आणि जर खूप जास्त थंडी वाजत असेल या काळामध्ये तर एका बादलीमध्ये, एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचे,
त्याच्यामध्ये तुम्ही या गरम पाण्याच्या ऐवजी काढे घेतलेत वेगवेगळे, कडुनिंबाचा पुन्हा एकदा, गुळवेलीचा काढा घेतला तरी चालेल. आणि या गरम पाण्यामध्ये पाय बुडवून वरून आपल्याला गोधडी घेऊन ब्लँकेट घेऊन बसायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं की स्वेद प्रवर्तन म्हणजे तुम्हाला घाम येण्यासाठी मदत होते. ज्यावेळेस घाम येतो त्यावेळेस ज्वर शरीरातून बाहेर पडतो, ज्वर कमी होतो, ज्वराचा वेग कमी होतो. त्यामुळे जर थंडी वाजून ताप येत असेल तर अशा वेळी तुम्ही ही गोष्ट देखील घरच्या घरी करू शकता. अशा पद्धतीने या ज्वरातली जी पथ्य आहेत, ज्वरामधले डूज अँड डोंट्स आहेत ते आज आपण सविस्तर समजून घेतलेले आहेत. पण आता प्रश्न पडतो की जर मी आयुर्वेदिक चिकित्सा घेत नसेल, मी इतर कुठल्या पॅथीची चिकित्सा ज्वरासाठी घेत आहे, तर मी हे सगळं पाळणं आवश्यक आहे का? तर बघा, ज्वर म्हणजे आजार हा सेमच असतो. तुम्ही तो कुठल्याही पॅथीने ट्रीट करा तरी आतमध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक पॅथीनुसार त्याची थेअरी वेगवेगळी मांडली जाते आणि त्याच्यानुसार त्याची चिकित्सा केली जाते. पण आपली जी इम्युनिटी आहे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे, आपल्या शरीराची झीज जी त्या आजारामुळे होणार आहे, पडझड होणार आहे, ती भरून येण्यासाठी, तो आजार कुठल्याही पॅथीने का होईना आपण लवकर बरा होण्यासाठी, तो आजार पुढे वाढू नये, त्याच्यामुळे आपल्या शरीराची जास्त झीज होऊ नये, यासाठी ही पथ्य खूप जास्त फायदेशीर ठरतात, खूप आपल्या शरीराला मदत करत असतात. त्यामुळे ही पथ्य जर पाळली आणि तुम्ही कुठल्याही पॅथीची जरी औषधं घेतली तरी पण तुम्ही लवकरात लवकर या आजारातून मुक्त होणार आहात. तुमच्या शरीराला त्याचा फायदाच होणार आहे. कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट पथ्य पाळल्याने होत नाही. त्यामुळे हा प्रश्न तिथे गौण ठरतो. कुठल्याही पद्धतीची चिकित्सा घ्या पण पथ्य जरूर पाळा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये एका वेगळ्या आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.